नमस्कार मैत्रिणींनो, पराठे तर आपण सगळेच खातो. तर आज आपण वेगळ्या प्रकारचे पराठे बनवणार आहोत. त्याची रेसिपी काय कशी ते तुम्हाला मी सांगते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे पराठे. यासाठी मी मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे आणि एक बटाटा किसून घेतलेला एक मोठा. आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला कोथिंबीर आहे, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, थोडासा ओवा आणि जिरे टाकून घेणार आहोत आपण. तर डाळ आपण शिजायला ठेवूया. डाळ आपण शिजायला घातली आहे. आत घालणार आहोत थोडंसं मीठ, थोडीशी हळद, आणि जे बटाटे आपण किसून घेतलेले ते आपण टाकून घेऊया. आणि थोडंसं तेल टाकून घेऊया. एक आपल्याला जास्त शिजवायचं नाहीये, फक्त एक 5 ते 5 मिनिटात थोडीशी उकळी येऊन घ्यायची त्याला. चालेल ना? संध्याकाळी तुला तीळ, जिरे, मीठ, कोथिंबीर टाकून घेऊया. हे गव्हाचं पीठ आहे, 2 वाट्या मी घेतलाय. त्यात कोथिंबीर टाकून घेऊया. तुम्ही तर मैद्याचं पण घेऊ शकता. मैद्याचे पीठ यात दोन्ही मिक्स घेऊ शकता, मैदा आणि गव्हाचं पीठ. पण मी नुसतं गव्हाचंच पीठ घेतलंय. यात थोडं तांदळाचं पीठही तुम्ही टाकू शकता. त्याच्यात तुमच्या आवडीनुसार जे तुम्हाला हवं आहे ते पीठ मिक्स करू शकतात. जिथं आता आपण मसाला वाटून घेतलेला तो सर्व याच्यात टाकलाय. तेल टाकूया 1 चम्मच. डाळ आणि बटाटा आपण शिजवलेले हे टाकून घेऊया पिठात. अशा प्रकारे आपण डाळ आणि हे सगळं थोडं थंड होऊ देऊया आणि मग मिक्स करून घेऊया चांगलं. प्रकारे मी डाळ वगैरे टाकून घेतली. जी आपण शिजवली होती डाळ आणि बटाटा ते याच्यात टाकून घेतले. मग अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलेलं आहे. चपातीसारखं एकदम सॉफ्ट नाही मळायचं आपल्याला, थोडंसं ते असंच असणार. असे पण छानपैकी लाटून घेऊया आणि असे शेकून घेऊया आपण. आणि हे तुम्ही गरम गरम कशाबरोबरही खाऊ शकता. दही बरोबर, सॉस बरोबर, जसं तुम्हाला हवे तसं तुम्ही खाऊ शकता कशाबरोबरही.